फोटो घे फोटो घे फोटो फोटो घे फोटो घे फोटो घे पटकन 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 त्याच्या मोबाईल मध्ये घे रे शिवाजी महाराज की अहिल्यादेवी होळकरांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज जामखेड लाडक्या भावांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आतिक आज या ठिकाणी जामखेड नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने पायल आकाश बाबना या आपल्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्यासोबत जवळपास किती रेखा देवकाते, दिनेश राळेघाट, रेखा मराळ, विक्टर शिवाजी ज्ञानदेव, विक्की मुरलीधर सदापुरे, नमशा फैमुद्दीन शेख, विक्की पिंपळे, वर्षा माने, पूजा सदापुरे, सोहेल जावेद शेख, दत्तात्रय ढवळे, शीतल गोलवट, शामिल लतीफ सय्यद, तारिक फरमान शेख, जयवम चालिंदर टिकाळे, ऋषिकेश किसन बांबरशे, शाकुबाई गणित आजबे एवढे दिसला। पॅनल अतिशय उत्तम आहे। सर्व समाज आणि सर्व धर्मीय हिंदू मुस्लिम सगळे समाजाचे लोक या पॅनल मध्ये विकासासाठी एकत्र आलेले आहेत आणि ही लढाई प्रस्थापितांच्या विरुद्ध मी आता इथून येताना पाहिलं रस्ता नाही, रस्त्यात खड्ड्यात रस्ता माहित नाही पडत आणि कुठं अगदी खेडेगावात आलं अशा प्रकारचा या ठिकाणी रस्ते आहे आणि म्हणून ही लढाई जी आहे ही लढाई खऱ्या अर्थाने विकासाची लढाई आहे, ही परिवर्तनाची लढाई आहे आणि म्हणून ही परिवर्तनाची लढाई आपल्याला जिंकायची आहे ना। ही लढाई परिवर्तन घडवायचं आहे ना आपल्याला प्रस्थापितांच्या विरुद्ध आणि म्हणून मी माझ्या लाडक्या बहिणी इथं मोठ्या संख्येने आहे। लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगू इच्छितो की मी मुख्यमंत्री जेव्हा होतो त्यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला, बंद पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु हा एकनाथ शिंदे शब्द दिलेला पाळतो, कमिटमेंट पाळतो म्हणून ही योजना सुरू झाली आणि ही योजना कुणाचाही मायकाला आला तरी बंद होणार नाही। इथं बघा सर्व समाजाच्या आमच्या बहिणी हिंदू आहेत, मुसलमान आहेत, सगळ्या सब लोगों को मिलता है ना। लाडली बहन योजना सगळ्यांना भेटते ना। लाडली बहन योजना तुमची कायम सुरू राहणार कारण तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ती सुरू झालेली आहे आणि म्हणून विकासासाठी आपल्याला या ठिकाणी परिवर्तन घडवणं गरजेचं। या भूमीत आल्यानंतर हे अहिल्यादेवी होळकरांची भूमी आहे, हे पवित्र भूमी आहे। इथं खऱ्या अर्थाने ही माती संतांची आहे, पराक्रमाची आहे, जनतेच्या कष्टाची आहे आणि म्हणून इथे आल्यानंतर लोक कल्याण आणि विकासाचंच मी या ठिकाणी विचार आपल्या समोर मांडणार आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की पायलताई बाबना आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। पायलताई आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचे। या ठिकाणी निधी एवढा प्रचंड प्रमाणात आला, परंतु निधी आल्यानंतर कामं अडवणं थांबवणं त्याला स्थगिती देणं
एकाने आणलं की दुसऱ्याने थांबवायचं, दुसऱ्याने आणलं की त्याने थांबवायचं. या सगळ्या भांडणामध्ये या माणूस कोण जामखेडची जनता भांडून निघाली. अजून कुठे लोक टाकतो आणि म्हणून जी या ठिकाणची मक्तेदारी आहे ही आपल्याला म्हणून काढायची आहे ना. काय करायचं आहे? इथला प्रस्थापितांना घरी पाठवायचं आहे ना. विकासाची गंगा आणायची आहे ना. रस्ते चांगले पाहिजेत ना. पिण्याला पाणी पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे, चांगले शौचालय सुंदर पाहिजे, गार्डन पाहिजे मुलांना खेळायला. मग काय करावं लागेल? धनुष्यबाणावर बटन दाबावं लागेल ना. जात पात धर्म सगळं विसरून तुम्हाला धनुष्यबाणावरच शिक्का मारावा लागेल. धनुष्यबाण हा विकासाचा, परिवर्तनाचा. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा या जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर नाव देण्याची संधी मला मिळाली. हे मी माझं भाग्य समजतो. जामखेडचा खऱ्या अर्थाने जामखेडच्या विकासाचा नवा अध्याय या निवडणुकीमध्ये लिहिला जाणारा. जामखेडकरांनी कधी पाहिला नाही असा विकास तुमची शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो. आणि म्हणून तर जामखेडला डायरेक्ट ऍक्शनची गरज आहे आणि शिवसेना नेहमी ऍक्शन मोडवर असते. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो, हा एकनाथ शिंदे कधी कारण देत नाही. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन, जागेवर. आणि म्हणून कोणतंही कारण या ठिकाणी द्यायला मी आलो नाही. या भागामधला विकास आपल्याला करायचा आहे. मी आपल्याला एवढं सांगतो की गेल्या 3 वर्षापासून 2.5 वर्ष तर मी मुख्यमंत्री होतो. मी तेव्हाही लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता लोक मला म्हणतात डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. अरे सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे. या लाडक्या बहिणी लाडके भाऊ जे आहे आमचे केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून यामध्ये विकासासाठी परिवर्तन आवश्यक आहे. 3 वर्षापासून रोज मला आरोप शिव्याशाप विरोधक देतात. त्यांना एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला हे हजमच झालेलं नाही. कधी पचनी पडलं नाही. ते नेहमी म्हणाले आता मुख्यमंत्री पद जाईल, सरकार पडेल. असं करत करत 2.5 वर्ष मी काम केलं. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांना खरा ज्योतिषी कोणी मिळालाच नाही. आणि रोज नवीन नवीन ज्योतिष बनायचे. पण मी कधीही माझा फोकस गळू दिला नाही. मी आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं. मी आरोपाला कामातून उत्तर दिलं. आणि म्हणूनच महायुतीला विधानसभेत 232 जागा आमदार निवडून दिले. या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडला. आतापर्यंत सगळे विक्रम मोडून टाकले. आणि म्हणून मी सांगतो, मी शांतपणे लोकांची कामं करतो. मी आरोपाच्या मागे जात नाही. कोण काय बोलतोय त्याच्या मागे जात नाही. आणि मी म्हणून एकच सांगतो, 1-2 शब्द आपल्याला 2 ओळी सांगतो. मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ, शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. पायल ताई आता उभ्या आहे. लाडकी बहीण उभी आहे. त्याच्यावर अजून पण लाडकी बाई लाडक्या बहिणी आहे, लाडके भाऊ उभे आहे. आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये हा पॅनल विजयी करायचा आहे. मी आपल्याला एकच सांगतो, मुख्यमंत्री सहायता निधीमधून मी 2.5 वर्षामध्ये 450 कोटी रुपये लोकांना वाटले. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात फक्त 3 कोटी वाटले.
मी आपल्याला सांगतो 70,000 लोकांना 70,000 रुग्णांना त्यांचे प्राण वाचवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय. आणि मी एक तुम्हाला आठवण सांगतो, कोल्हापूरच्या शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर एक मुस्लिम मुलगी आली. त्या मुलीच्या हातामध्ये एक छोटं बाळ होतं, छोटा बच्चा था. मी विचारलं काय, मला वाटलं काय अडचण आहे त्या मुलीची. मग मी म्हणालो काय झालं, तर हिंदीत ती बोलू लागली, ये दुआ है. मी बोललो क्या हुआ, बोले ये दुआ है. बताओ क्या हुआ, मला लक्षात आलं नाही. ये म्हणाली आपने 3 लाख रुपया मुख्यमंत्री सहायता निधि से दिया, ये मेरी बेटी का ऑपरेशन हुआ और उसकी जान बच गई, इसलिए मैंने उसका नाम दुआ रखा. ती मला आता कोल्हापूरला कधी गेलो की नवरा बायको आणि ते छोटं बाळ आता मोठं झालं ते घेऊन भेटतात. तरी जात पात धर्म आपण पाहिला ना, मदत करताना एवढ्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेख लाडकी लखपती, एसटी मध्ये 50% सवलत एसटी में मिल रहा है ना, 50%. अर्ध्या तिकीटात जातो ना, अर्धा तिकीट केलं. ज्येष्ठांना सवलत दिली, वयोश्री योजना केल्या. या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण या सरकारने मी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला. एका मुलीने आत्महत्या केली होती, ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. 50% सरकार भरत होतं, 50% पालक भरत होते. पालक 50% भरू शकत नाही असं तिला वाटलं आणि वडील आत्महत्या करतील असं वाटलं त्या मुलीला, म्हणून तिने स्वतःच आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी घटना घडली. पण तुमच्या एकनाथ शिंदेने विचार केला, आपल्या राज्यात मुली शिक्षणासाठी वंचित राहत असतील, आत्महत्या करत असतील तर सरकारचं काय उपयोग. आणि म्हणून त्याच वेळी निर्णय घेतला, मुली उच्च शिक्षण घेणाऱ्या त्यांना 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. असे अनेक निर्णय शिवसेना प्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांचा अनेक निर्णय आपण घेतले. मी आपल्याला सांगतो की आता एक नवीन पर्व आपल्याला उभं करायचं. या अशा परिस्थितीमध्ये कसे राहणार, धुळीचे साम्राज्य, रोगराई, मुलांना सगळं काय काय आजार होणार. आणि मग सगळं बदलायचं असेल तर नगर विकास विभाग माझ्याकडे आहे. रस्त्यांना पण आपण पैसे दिले त्यावेळेस. आणि त्याचबरोबर इथं अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक करण्यासाठी 681 कोटीचा आराखडा आपण बनवला. 681 कोटीचा, जेव्हा आपण मुख्यमंत्री होतो. ही पवित्र भूमी आहे आणि म्हणून या जामखेडसाठी देखील जे जे काही आवश्यक आहे त्या ठिकाणी आपल्याला जे आवश्यक आहे. मगाशी मला सांगत होते तुमच्याकडे रस्त्यांसाठी, पाणी योजनेसाठी, ड्रेनेजसाठी कुठल्या योजना तुमच्या प्रलंबित आहे, त्या सर्व योजना या ठिकाणी डीपी प्लॅन, जो विकास आराखडा तो देखील चांगला झाला पाहिजे. आणि म्हणून नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. आणि पाणी पुरवठा योजना, ड्रेनेजची व्यवस्था, चांगले रस्ते, गार्डन, मैदान आणि विकास आराखडा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी या ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलोय. अनेक लोकांना वाटलं एकनाथ शिंदे काय येणार नाही, अनेक लोकांना वाटलं एकनाथ शिंदे येऊ नये, पण मी कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहणारा कार्यकर्ता आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो, मी फक्त आज एक झलक आलोय तुम्हाला, माझ्या कामाची झलक माहित आहे. या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. एकदा बोलतो ते करून दाखवतो. एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता.
मी आपल्याला एवढं सांगतो, जे दिलेले शब्द हे शब्द पाळणारा तुमचा एकनाथ शिंदे आहे. माझ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, तुम्ही या सर्व योजना तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत त्या कुणाही माईचा लाल बंद करू शकणार नाही. एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आणि सगळ्यात मोठं पद मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यापेक्षा या राज्यातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ जी मला ओळख मिळाली ती सगळ्यात मोठी ओळख आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, लाडक्या भावाने विनंती आहे की आता हे बदला, परिवर्तन आणा. आणि काय रस्ते आहे, किती धूळ आहे, किती घाण आहे, हे सगळं बदलायचं असेल ते सगळं इथं जी काही लढाई सुरू आहे ही लढाई सत्तेची आहे, ही लढाई स्वार्थाची आहे. पण तुम्हाला लढाई करायची विकासाची. आणि म्हणून पायलताई बापना आणि त्यांचे सर्व सहकारी यांना तुम्ही निवडून द्या. 2 तारखेला तुम्ही धनुष्य बाणा समोरचं बटन दाबून यांना विजय करा. बाकी विकास माझ्यावर सोडा. तुमचा जामखेड पूर्ण बदललेला दिसेल, परिवर्तन घडवलेलं दिसेल. प्रस्थापितांच्या विरुद्ध ही विकासाची लढाई आहे. आणि म्हणून शिवसेना म्हणजे विकास, शिवसेना म्हणजे या ठिकाणी परिवर्तन, लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून जनतेचा आवाज एकच आला पाहिजे. जनतेचा आवाज, विकासाचा ध्यास हाच आवाज आपल्याकडे आला पाहिजे. आणि म्हणून 2 तारखेला आपण हे पवित्र काम करा. तुम्हाला मी सांगतो, इतके वर्ष तुम्ही बघितलं ना, इतके वर्ष सत्ता देऊन बघितलं. आता तुम्ही एकदा या धनुष्यबाण आणि शिवसेना आणि पायल ताई ही आपली लाडकी बहीण तिच्या हातात सत्ता देऊन बघा. हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आपल्याला देतो. मला लवकर जाणं असल्यामुळे निवडणुकीत 2 तारखेला इतिहास घडवा. 3 तारखेला विजयाचे फटाके फोडायला हा एकनाथ शिंदे तुमच्यामध्ये हजर झाले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.